लक्ष्मण हाकेजी, मी आपल्यापासून सुरुवात करेल। ओबीसींचं नेतृत्व जर धनगर समाजाकडे जात असलं आणि त्याचा मुद्दा हा सामाजिक आणि राजकीय दृष्टिकोनातून नेमका कशा प्रकारे पाहिला जाईल, कारण ब्रेकवर जाण्याआधी पुन्हा एकदा ओबीसी विरुद्ध मराठा हे दर्शन तर महाराष्ट्राने पाहिलं, मात्र ओबीसी समाज एकवटून राहावा, त्याचं नेतृत्वात जरी बदल झाला तरी धनगर समाजाकडे हे नेतृत्व जात असेल तर मग सामाजिक आणि राजकीय दृष्टिकोनातून हा मुद्दा कसा पाहिला जातो हे मला आपल्या व्ह्यू मधून समजून घ्यायचं आहे। हे बघा, तुम्ही जर आणि तर प्रश्न विचारलेला आहे। आमच्या डोक्यात एकच आहे की नवे पर्व आणि या महाराष्ट्रातली भटक्या विमुक्त जाती जमातीसह ओबीसी सर्व हे एवढंच धोरण आमच्या समोर आहे। आम्ही कुठल्या आमदाराची खासदाराची पोरं नाही आहोत, आम्ही सर्वसामान्य कुटुंबामधले पोरं आहोत। राजकीय अँगलने आम्ही सध्या तरी या गोष्टीकडे पाहत नाही। आम्ही जसं विरोधकांच्या बाबतीत बोलतोय तसंच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत सुद्धा बोलतोय। त्यांच्या विरोधामध्ये मंगेशजी आणि आम्ही काही थोड्या दिवसापूर्वीच मुंबईला समुद्रामध्ये उड्या घेतलेल्या आहेत आमच्या पोरांच्या प्रश्नासंदर्भात। आता गंगाधर काळकुटे जे सांगत होते की आम्ही ओबीसी मधल्या कुठल्या जातीबद्दल बोलत नाही, अजितदादा पवारांनी सारथीला हजारो कोटी रुपये दिले, पण महाज्योतीला 1 रुपया द्यायला अजितदादा पवार, जातीयवादी अजितदादा पवार 1 पैसे द्यायला तयार नाहीत। त्याबद्दल हे जरांगे कधी बोलले नाहीत बरं। हे काळकुटे मोठ्या मोठ्या बाता मारतात इथं, त्याबद्दल कधी बोलले नाहीत बरं की धनगर बांधवाच्या पोरांना स्कॉलरशिप मिळत नाही, माळी समाजाच्या पोरांना स्कॉलरशिप पैसे मिळत नाहीत, याबद्दल हे कधी बोलत नाहीत, त्यांना कधी दिसत नाही। आणि आम्ही आमच्यामध्ये कुठेतरी काही गावतोय का, कुणाला डॅमेज करता येतंय का, कुणाला बदनाम करता येतंय का, हा पहिला प्रयोग आहे का? ही 5वी ते 6वी वेळ आहे महाराष्ट्रामध्ये। माझी गाडी फोडली, माझ्यावरती हल्ला केला। गंगाधरजी बोला। मला ह्यांना सांगायचंय, आम्ही कधी म्हणलो ह्यांना सार्थ याला महाज्योतीला निधी देऊ नका, त्या अजितदादा कोण घ्या ना, कधी बोलला आमच्या सोबत भांडा कधी बोलला धनगराबद्दल कधी काय शब्द बोलत नाही तुम्ही? काय बोलतो मध्ये मध्ये तुम्ही आमचा बांधव म्हणता आणि त्यांचं आरक्षण हिसकावून घ्यायचं बोलता का तुम्ही? अरे बाबा आमच्याबद्दल सांगा ना, आमच्याबद्दल बोला। आणि तुमचा कसला भाऊ, तुमचा कुठला भाऊ महाराष्ट्रासमोर टीव्ही चॅनल समोर येऊन बोलता, त्यांचं आरक्षण हिसकावून घ्यायची बात तुम्ही करता? हेच म्हणणं आहे आमचं। तो तुझा बघ ना, आमच्या झोपडीमध्ये कुणाचा उंट आम्ही घुसू देणार नाही। आमच्या ओबीसीच्या न्याय हक्काच्या या आरक्षणामध्ये आम्ही कुणालाही प्रवेश देणार नाही। लक्ष्मणजी, मी आपल्याकडे देखील, ससाणेजी आपल्याकडे देखील येईल, मात्र मला एका मुद्द्यावरती आपला टेक हवा आहे। गंगाधरजी, सामाजिक राजकीय दृष्टिकोनातून धनगर समाजाकडे जर या ठिकाणी नेतृत्व जात असेल, त्याला मराठा समाज किंवा तुम्ही कशा प्रकारे पाहता? गंगाधरजी परत सांगा, प्रश्न नाही लक्षात आला माझ्या। मी पुन्हा एकदा प्रश्न आपल्याला सांगतो की एका बाजूला ओबीसींचं नेतृत्व जर धनगर समाजाकडे जात असेल, जर तरवरती आपण चर्चा करत होतो खरं तर हाच मुद्दा सामाजिक आणि राजकीय दृष्टिकोनातून तुम्ही कसा पाहता? नाही, आम्हाला काही घेणं देणं नाही। धनगर समाज आम्हाला तेवढाच आहे, माळी समाज तेवढाच आहे, वंजारी समाज तेवढा आहे, कुणी पण आमच्या आरक्षणाला पाहिजे। आमचं जे घटनात्मक आरक्षण, कसे मागास झालो आम्ही, आम्ही कसे मागास झालो? मध्ये मध्ये बोलू नको, न्यायालयाला मान्य नाही, आयोगांना मान्य नाही, संविधानाला मान्य नाही, आम्ही मागास झालो। आम्ही मागास झालो, आम्ही मागास झालो, कसे मागास झालो? आम्हाला त्याच्यासाठी बोलणं अरे मध्ये मध्ये काय बोलतो सांगा, कुठली व्याख्या लावायची मागासवर्गीयांची तुम्हाला? अरे आम्ही आमचं ठरवू ना, आयोग सरकार आम्ही बघू, तो कशाला मध्ये पडतो? अरे आमच्या आरक्षणात कशाला तुम्ही येताय? विनंती करेल की पुन्हा एकदा आपल्याला याच आरक्षणाच्या मुद्द्यावरती बोलूयात, मात्र यावेळेला ऍडव्होकेट ससाणे आपल्याकडे येईल। काय घडतं ना की एका बाजूला सोशल मीडियावरती अफवा आणि खोट्या व्हिडिओंचा प्रसार रोखण्यासाठी आता काहीतरी उपाययोजना करणं गरजेचं झालेलं आहे का? तुम्ही स्वतः कायदे तज्ञ आहात, तुमचं मत मला जाणून घ्यायचंय की ही सामाजिक तेढ, ही जातीय तेढ, ही पुढच्या काळामध्ये सगळ्यात मोठा आणि महाराष्ट्रासाठी घातक प्रश्न ठरू शकतो, याचं भान आत्ताच कुठेतरी सर्व समाजांनी राखणं गरजेचं झालेलं आहे का? कारण सोशल मीडियावरती होणारा अतिवापर, अशा प्रकारचे व्हिडिओज, याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही आता बदलला जाणं गरजेचं आहे का? कारण आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तुम्हालाही माहिती आहे की येत्या काळातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे आणि त्या दृष्टीने ही पेरणी कुठेतरी सुरू असेल तर ती वेळीच कशी रोखायची? ॲडव्होकेट ससाणे।
नाही नक्कीच मी टू द पॉइंट आपण जो